मित्रांनो नमस्कार. विनोद तावडे हे नाव मुंबई भाजपाचे अध्यक्ष असल्यापासून मी ऐकतो. तावडेंना भाजपासाठी झटताना पाहत असताना त्यांच्यासोबत मराठा आरक्षणाच्या आंदोलनात 2010-11 साली काम करण्याची मला संधी मिळाली. गले लठ्ठ, तुंदिल तनू, ते एकदम आवाक्यात आलेलं वजन आणि बऱ्यापैकी शेपमधलं शरीर असा त्यांनी स्वतःत केलेला बदलही मी जवळून अनुभवला. विद्यार्थी परिषदेच्या मुशीत तयार झालेलं तावडे यांचं राजकीय व्यवस्थापन कौशल्य उल्लेखनीय होतंच, पण त्यांच्याकडे समाजाला सोबत घेऊन चालण्यासाठी कोणाला कुठे चुचकारायचं आणि कोणाला कुठे डोळे वटारून फटकारायचं आणि गप्प करायचं याचं उत्तम ज्ञान होतं. 2014ला राज्यात भाजपा सरकार आलं तेव्हा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवलं गेलं. त्यामुळं खडसेंसकट सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे आदी ज्येष्ठ नेते नाराज आहेत अशा बातम्या दररोज आपल्याला ऐकायला मिळतच होत्या. त्यात वर्षभरानंतर या नाराजांची कोंडी होईल अशा भानगडी बाहेर येऊ लागल्या. त्यामुळे यातल्या सुधीर भाऊ किंवा विनोद तावडे यांना वगळता खडसे आणि पंकजाताईंना आपल्या तलवारी मॅन कराव्या लागल्या होत्या. खडसेंना त्यांचा आताताईपणा नडला. ते MIDCच्या भूखंड वितरण प्रकरणात अडकले, ते कायमचेच. त्यांना तर मंत्रिपदाचाही राजीनामा द्यावा लागला होता. हे सगळं महाराष्ट्र भाजपाचे चाणक्य आणि सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस घडवून आणत आहेत असाही प्रचार केला गेला. त्यानंतरचा सिनेमा होता तो म्हणजे निवडणुकांमध्ये तिकीट वाटप आणि तिकीट काटप. प्रकाश मेहता आणि एकनाथ खडसेंवरचे भ्रष्टाचाराचे आरोप, प्रलंबित असलेली केस, त्यामुळे त्यांचं तिकीट कापलं गेलं. पण मूळच्या नागपूरच्या देवेंद्रजींच्या जवळच्या अशा ऊर्जामंत्री बावनकुळेंनाही नारळ दिला गेला. पंकजाताईंना तिकीट तर दिलं गेलं, पण त्यांचा पराभव होईल अशी तजवीज केली गेली होती असंही काही जण बोलतात. आता यात कितपत तथ्य आहे किंवा कितपत तथ्य होतं यावर संशोधन केलं जाऊ शकतं, हा संशोधनाचा विषय. तिकीट कापलं गेलेल्या नेत्यांची खळखळ आपण पाहिली, त्यांच्या प्रतिक्रियाही पाहिल्या. पण विनोद तावडे मात्र पक्षानं आपल्याला निवडणूक लढवू नका, प्रचाराची जबाबदारी घ्या असा आदेश दिल्याचं पाहून तात्काळ त्या मोडमध्ये शिफ्ट झाले. मला चांगलं आठवतंय, मराठवाड्यातल्या एका आमदाराला तावडेंनी निवडणुकीसाठी काही आर्थिक मदत पाठवून दिली होती. रक्कम निश्चितच मोठी होती. आमदार हबकलाच. एकतर साहेबांचं स्वतःचं तिकीट कापलं गेलेलं असताना हा माणूस दिलदारपणे आपल्याला आर्थिक मदत पाठवतोय. त्या आमदाराला क्षणभर कळेच ना की फोन करून साहेबांचे आभार मानू की त्यांचं सांत्वन करू. खरं तर अशा प्रकारची मदत ही फक्त या एका उमेदवाराला नव्हती पाठवली तावडेंनी, असे अनेक उमेदवार होते. आता तुम्ही विचाराल, हा पैसा कुठून आला? नियोजन करून जमा केलेला निधी, बेहिशोबी पैसा नव्हे, व्हाईटमधला पैसा. पक्षाच्या प्रचार कार्याला कसा पोच करता येईल हे तावडेंनी तेव्हाही लक्षात ठेवलं होतं. त्यानुसार त्यांनी नियोजन केलं होतं. स्वतःच्या बोरिवली विधानसभा मतदारसंघातही सुनील राणे यांना तावडेंच्या 5 वर्षातल्या कामांचा लाभ मिळाला. सुनील राणेंसोबत तावडे स्वतः प्रचाराला अगदी पहिल्या दिवसापासून हजर होते. राज्यातलं एक सशक्त मराठा नेतृत्व ज्याचं नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत घेतलं जायचं, त्या विनोद तावडेंना महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार करण्यात आलं. कालांतराने केंद्रात सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली गेली. त्याच वेळेस पंकजा मुंडेंनाही हीच जबाबदारी दिली गेली होती. राजकीय विश्लेषक आणि सामान्य जनताही हेच म्हणायची की आता तावडे आणि मुंडे यांचं महाराष्ट्रातलं वर्चस्व संपलंय. हे एक प्रकारे खरंच म्हणायचं, कारण महाराष्ट्रात आता देवेंद्र पर्व सुरू झालेलं होतं. देवेंद्रजींनी महाराष्ट्रातल्या राजकारणावर मांड बसवताना बरीच साफसफाई केली होती. स्वकीयांसह त्यांनी परकीयांनाही चाप बसवणं अपेक्षित असताना 2014 ते 2019 या कालावधीत त्यांच्या चांगुलपणाचा उद्धवजींनी प्रचंड गैरफायदा उचललेला आपण पाहिला. देवेंद्रजी मोठ्या भावाप्रमाणे उद्धवजींना सन्मानानं वागवत आले, पण त्यांनी शेवटी देवेंद्रजींना तोंडघशी पाडली. तर रेस्ट इज अ हिस्ट्री. आता त्यावर फारसं बोलण्यात हशीर नाहीये. इकडे केंद्रात सरचिटणीस बनलेल्या विनोद तावडेंना शीर्षस्थ नेतृत्वानं मुद्दाम दिल्लीत बोलावून घेतलं होतं. ते खुद्द तावडेंच्याही लक्षात आलं होतं. कारण तिकडे मोदी शहानंतर दुसऱ्या फळीत एक राजनाथ सिंग सोडले तर खमकं आणि तितकंच कल्पक नेतृत्व दिसत नव्हतं. विनोद तावडेंना उत्तरेतल्या हरियाणा राज्याची जबाबदारी दिलेली असताना त्यांच्याकरवी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचं व्यवस्थापन करवलं गेलं. त्या निवडणुकीआधी द्रौपदी मुर्मू यांना प्रत्येक राज्यात नेणं, तिथल्या मतदार, आमदार, खासदारांशी परिचय करून देणं, या प्राथमिक बाबींनंतर प्रत्येक ठिकाणच्या मतदानाच्या आकड्याची तजवीज ते नियंत्रण, हे सगळं विनोद तावडेंनी एक हाती सांभाळलं. तावडे हे मागच्या वर्षभरात दिल्लीश्वरांच्या प्रचंड विश्वासातले मराठी नेते बनले. महाराष्ट्रात त्यांना मराठा मुख्यमंत्री म्हणून पाठवण्याचे विचार दिल्लीत सुरू असल्याच्या बातम्या मध्यंतरी आपण अनेकदा ऐकल्या असतील. पण विनोद तावडे हे आता केंद्रातले चाणक्य बनले असल्यानं त्यांना महाराष्ट्रात
तितकासा रस नसावा बहुतेक. त्यांनी मागच्या 16 ते 18 महिन्याच्या कालावधीत बिहारमध्ये अक्षरशः ठाण मांडलं होतं आणि तिथे त्यांनी तिथल्या जातीय समीकरणांचा अभ्यास करून समस्त उच्च नीच प्रवर्गाला सोबत घेत त्यांना पक्ष संघटनेतली पदं देत सुस्तावलेल्या बिहार भाजपामध्ये जान फुंकली. जितनराम माझी असोत आणि चिराग पासवान असोत या आपल्या सहकारी पक्षांच्या नेत्यांसोबत पुन्हा सत्तेत येण्याच्या चाली रचल्या. मूळचे गोवेकर असलेले राजेंद्र आर्लेकर यांना त्यांनी बिहारच्या राज्यपालपदी आणलं. का तर ते अनुसूचित जाती जमातीतले आहेत म्हणून. एका प्रसंगात आर्लेकर यांना नितीश कुमारांनी हेलिकॉप्टर देणं नाकारलं होतं, तेव्हा त्या घटनेला बिहार भाजपानं जातीय रंग देत भलतंच रंगवलं होतं. यामागचे मास्टर माइंड होते तावडे, विनोद तावडे. तावडेंनी मध्य प्रदेशात मामाजींना डावलून ज्यांना CM बनवलं गेले त्या मोहनलाल यादवांच्या शपथविधीचा बिहारमध्ये इव्हेंट बनवला होता. खरोखर म्हणजे असं बोललं जातं तिकडे की बिहारमधल्या यादवांना त्यांनी या कार्यक्रमाद्वारे भलतंच प्रभावित करून टाकलं होतं की एक यादव भाजपाने मुख्यमंत्री बनवलं. काल ज्यांचा उपमुख्यमंत्रीपदी शपथविधी झालाय त्यातले सम्राट चौधरी हे ओबीसी आहेत, जे आधी लालूंच्या पक्षातले महत्त्वाचे नेते होते. त्या चौधरींना तावडेंनी आधी फोडलं आणि भाजपमध्ये घेत प्रदेशाध्यक्ष बनवलं आणि आता उपमुख्यमंत्री बनवलं. दुसरे DCM जे आहेत ते पण मागास आहेत, हरी सिन्हा. तावडे हे मागच्या वर्षभरात केंद्रातल्या इतर जबाबदाऱ्या सांभाळत असताना बिहारमध्ये ऑपरेशन लोटससाठी मशागत करत होते अक्षरशः. त्यांनी इथलं जातीय राजकारण नीट समजून घेत मतांची समीकरणं जोडायला सुरुवात केलेली पाहून RJD आणि काँग्रेसच्या बऱ्याच आमदारांच्या तंबूत खळबळ माजली होती. त्यात 22 जानेवारीला झालेल्या राम मंदिराच्या भव्य सोहळ्याचा राजकीय इम्पॅक्ट इतका जोरदार होता की नितीश कुमारांचे सहकारी त्यांना सांगू लागले की आता आपल्याला भाजपसोबत गेलं पाहिजे. लालू आणि नितीश यांची जेव्हा युती झाली होती तेव्हा लालूंनी नितीशचा वीक पॉईंट हेरला होता. नितीशना देशाचा पंतप्रधान बनायची भारी हौस. त्यासाठी त्यांनी कित्येकदा मोदींसमोर शड्डू ठोकलाय आणि कितीदा ते तोंडघशी पडलेत हे आपण पाहिले. पण ही हौस काही फिटत नव्हती. 2024ला भाजप विरोधातल्या इंडिया आघाडीचा चेहरा हा नितीश कुमारच असतील असा शब्द लालूंनी नितीश कुमारांना दिला होता. पण आपण पाहिलं की इंडिया आघाडीनं त्या मल्लिकार्जुन खरगेंना त्यांचा चेहरा बनवलं आणि नितीश कुमारांवर निमंत्रक कन्व्हेयर बनण्याची वेळ आली. पण या आघाडीतल्या काँग्रेसचा डॉमिनन्स किंवा खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा हा जो ॲटिट्यूड आहे तो नितीश कुमार खपवून घेण्यातले नव्हतेच. याच सगळ्या खदखदणाऱ्या बाबी विनोद तावडेंनी हेरल्या होत्या आणि त्यांनी आधी आपल्या पक्षात काही बदल घडवून आणले. त्यानंतर तावडेंच्या सूचनांचा दिल्लीनं मान राखला आणि जे लोक मधल्या काळात भाजपमध्ये आले त्यांना सामावून घेत बिहारमध्ये सत्ता पुन्हा मिळवली. भलेही आज नितीश कुमार मुख्यमंत्री असले बिहारचे तरी आगामी लोकसभेला बिहारमधून NDAच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणणं आता सोपं झालंय. त्याचबरोबर नितीश कुमारांच्या बाहेर पडण्यानं इंडिया आघाडीच्या तिरडीचा बांबूच बसवला गेलाय. ते काय म्हणतात, द लास्ट नेल इन कॉफिन. द लास्ट नेल इन कॉफिन. बिहारमधल्या पॉवर शेअरिंगपेक्षा इंडिया आघाडी उद्ध्वस्त करणं हेच सगळ्यात महत्त्वाचं काम होतं जे विनोद तावडेंनी करून दाखवलं. ज्यांचं विधानसभेचं तिकीट कापून पक्षश्रेष्ठींनी त्यांना महाराष्ट्र सोडायला लावलं आणि त्यामुळे तावडेंचा राजकीय वनवास सुरू झाला असं म्हटलं जायचं. त्या वनवासातल्या तावडेंनी आपल्या व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर बिहार जिंकलंय.